कोणतीही महागडी गोष्ट EMI वर घ्यायची असेल तर हीच कंपनी आपल्याला सर्वात आधी आठवते आणि तिची सुरुवात 100 वर्षापूर्वी महाराष्ट्रातच झाली। या ग्रुपची सुरुवात झाली 1926 मध्ये। जमनालाल यांनी या व्यवसायाची पायाभरणी केली। त्यानंतर 1945 मध्ये ते शिरले ऑटोमोबाईल बिझनेस मध्ये। सुरुवातीला स्कूटर, मोटारसायकल आणि मग 3 चाकी वाहनं घराघरात पोहोचू लागली आणि आज या ग्रुपकडे तब्बल 40 कंपन्या आहेत। जवळपास 1 लाख कर्मचारी काम करतात आणि ग्रुपचं एकत्रित मार्केट कॅप आहे सुमारे 14 लाख कोटी। म्हणजेच भारतातील सर्वात मोठ्या बिझनेस एम्पायर पैकी एक। भारतातील दर तिसऱ्या माणसाच्या खिशात किंवा घरात या ग्रुपची कोणती ना कोणती गोष्ट आहेच। कंपनीचं नाव आहे बजाज ग्रुप, ज्यात पहिल्यांदा येतं बजाज ऑटो। 1972 मध्ये आलेली बजाज चेतक ही फक्त एक स्कूटर नव्हती। त्या काळात या स्कूटरसाठी 10 वर्षांचं वेटिंग असायचं। नंतर बॉक्सर, मग पल्सर या गाड्यांनी तरुणांना अक्षरशः वेड लावलं। आता त्यांनी चेतकला इलेक्ट्रिक बनवलं। आज बजाज जगातील सगळ्यात मोठी 3 व्हीलर आणि तिसरी मोठी 2 व्हीलर बनवणारी कंपनी आहे। जवळपास 70 पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीच्या गाड्या जातात। भारतातून जेवढ्या गाड्या एक्सपोर्ट होतात त्यातील 3 पैकी 2 गाड्या एकट्या बजाजच्या असतात। KTM, ट्रॅम्फ हे ब्रँड सुद्धा बजाजच्या अंडर येतात। आज या ग्रुपचा पसारा असा पसरलाय की बघा, पहिला आहे बजाज फायनान्स, 6 लाख मार्केट कॅप, भारताची सर्वात मोठी फायनान्स कंपनी। नो कॉस्ट EMI वर दुकानात ज्या गोष्टी मिळतात त्या मार्केटवर 70% ताबा एकट्या बजाजचा आहे। दुसरा आहे बजाज इलेक्ट्रिकल्स, घरातले पंखे, बल्ब, कूलर वगैरे यात बनतात। तिसरा आहे बजाज फिनसर्व आणि अलियन्स, इन्शुरन्स आणि होम लोनचा सर्वात मोठा ब्रँड। अशा जवळपास 40 कंपन्या। पण बजाजचं सिक्रेट काय माहितीये? ट्रस्ट। एका पिढीने बजाज चेतक वापरली, पुढच्या पिढीने पल्सर आणि आजची पिढी चेतक इलेक्ट्रिक किंवा इतर नवीन प्रोडक्ट कडे वळतीये। म्हणजेच ब्रँड बदलला नाही, पण ब्रँडने काळानुसार स्वतःला बदललं। बजाजची स्टोरी आपल्याला शिकवते एक सक्सेसफुल प्रोडक्ट तयार करणं महत्त्वाचं आहे, पण ग्राहकांचा विश्वास जिंकला तर बिझनेस 100 वर्ष सुद्धा टिकतो। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट बिझनेस स्टोरीसाठी पाहत रहा नवी अर्थक्रांती।